श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळदत्ताच्या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपल्या बरोबर आहेत योग गुरु श्री संप्रसाद विनोद. मी यांच्याबद्दल थोडीफार माहिती आपल्याला देऊ इच्छितो. जेव्हा शंकर महाराज निजानंदी गेले होते तेव्हा ते गेले की नाही हे चेक करण्यासाठी ज्यांना पाचारण केले होते ते म्हणजे महर्षी विनोद. त्या महर्षी विनोदांचे हे सुपुत्र आहेत आणि त्याचबरोबर हे योगगुरु सुद्धा आहेत आणि ह्यांचे शिष्य भारतात नाही तर परदेशात सुद्धा आहेत. तर नमस्कार सर, आपले या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आम्हाला एक असा प्रश्न सातत्याने वाटतो विचारावा की शंकर महाराजांची आणि महर्षी विनोदांची भेट कशी आणि कधी झाली? काय व्हायचं की पप्पावळण चौकामध्ये मेंदळे वाडा, रावसाहेब मेंदळे, ताईसाहेब मेंदळे, तर त्या आणि आप्पांचे चांगले संबंध होते. म्हणजे महर्षी विनोद तिथे बऱ्याच वेळा जात असत आणि तिथे महाराजही येत असत, शंकर महाराज. तर तिथे त्यांच्या भेटी होत असत आणि महर्षी विनोद ज्यावेळेला तिथे जायचे त्या मेंदळे वाड्यामध्ये, त्या अतिंद्रिय अवस्थेत जायचे. एक वेगळी अवस्था, शरीराच्या पलीकडची अवस्था, आणि त्यात त्यांच्यामधनं काही प्रकट व्हायचं. नवनाथांचा आविष्कार त्यांच्या वाणीमधनं व्हायचा, महर्षी न्यायरत्न विनोदांच्या. आणि ते रावसाहेब मेंदळे सगळं लिहून घ्यायचे. त्यांचं अक्षर अतिशय सुवाच्य होतं. जे काही बोलतील ते सगळं लिहून घ्यायचे आणि ते असं खूप म्हणजे वेगळ्या भाषा आहे ती, की सहजासहजी कळत नाही. त्यातले दर्दी लोकांना दाखवून त्यांना अजून अर्थ लागत नाही त्याच्यात. ते तुमच्याकडे ते मोठं बाळ आहे, म्हणजे ते खूप मोठं आहे ते. तर त्या संदर्भामध्ये कधीतरी महर्षी विनोद हे अतिंद्रिय अवस्थेत असताना महाराज तिथे आले आणि महाराजही जात असत त्या अवस्थेमध्ये. तर त्यामुळे त्यांना एकमेकांचं खूप चांगलं अधिकाराची माहिती होती, ओळखलेलं होतं एकमेकांचे अधिकार. तर त्यात त्यांची नेहमी गळाभेट होत असे. मलाही मोठं आश्चर्य वाटायचं, पण गळाभेट व्हायची. कारण वाकून नमस्कार करणं दोघांनी एकमेकांना, त्यापेक्षा गळाभेट त्यांना सोपी वाटत असावी. तर तशा प्रकारे मी त्यांच्या भेटी नंतरही होत राहिल्या. मला एक प्रश्न विचारायचा होता मला की जेव्हा महाराज निजानंदी गेले तेव्हा महर्षी विनोदांना पाचारण करण्यात आलं, तर ती सिच्युएशन काय होती? म्हणजे तेव्हा काय काय झालं होतं त्याच्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. हा, तर तसं तपशील फक्त एवढाच माझ्या माहितीतला आहे की तिथे बोलावलं गेलं आणि तिथे त्यांना हे त्यांनी अनाऊन्स केलं, काही विधी केला. तांब्याचे पत्रे वापरले, तांब्याच्या तारा वापरल्या, हा, ते तांत्रिक विधी केला. त्याचा फोटो तर सगळीकडे आहे. ते म्हणजे मला काय वाटतं की त्यातला जो एसेन्स आहे तो महत्वाचा आहे. तर त्याचं जे मर्म आहे, सार आहे, ते महत्वाचं आहे. तो सार असं आहे ना की यांचा मृत्यू हा सामान्य मृत्यू नव्हता. त्यांनी खऱ्या अर्थाने समाधी घेतली होती, महासमाधी घेतली. ते अनाऊन्स करणारा त्या कॅलिबरचा माणूस पाहिजे. तर तसे महर्षी विनोद असल्यामुळे त्यांना पाचारण केलं. पण मला जो माहिती तो हा आहे आणि माझ्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे. कारण ते, आणि म्हणजे ऍक्च्युअली ते फोटो जो पाहिला तर त्याच्यात महाराज ओळखूच येत नाहीत, कारण त्यांची दाढी नाहीये. हा, आणि त्यावेळेला ऑलमोस्ट म्हणजे मांडीवरतीच त्यांनी देह ठेवला असं म्हणतात. महर्षींच्या मांडीवर काइंड ऑफ. म्हणजे मला थोडं महर्षी विनोदांबद्दल सांगा ना थोडं, म्हणजे ते कसे होते, काय त्यांच्याबद्दल काहीतरी, कारण त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे. माहिती आहे. हा, ते जन्मसिद्ध होते. म्हणजे अलिबाग पासून एक 9 किलोमीटर अंतरावर, 9 मैल अंतरावर केतकीचा मळा म्हणून एक गाव आहे, ते त्यांचं जन्मस्थान. तर तिथे त्यांचा जन्म झाला. तर परिस्थिती अशी होती की त्यांची मोठी बहीण म्हणजे माझी आत्या ही 12-14 वर्षाची झाली होती आणि मुलगा नव्हता आजी आजोबांना. आजी जरा चिंतेत असायची की हे सगळं चालवणार कोण तिथलं. तर ती अशी दुपारच्या वेळेला, आणि 100-125 अप्पांचा जन्म 1902 सालचा. तर त्याच्या आधी म्हणजे 1900 मध्ये
ची गोष्ट आहे ही. म्हणजे 100-125 वर्ष झाली ना. तर दुपारच्या वेळेला ती म्हणजे हे आले, यती आले, एक महापुरुष आले, आणि त्या प्रथेप्रमाणे त्यावेळच्या त्यांनी त्यांना जेवायला वाढलं तिथे. मग ते जेवायला वाढत असताना त्यांची दृष्टी सूक्ष्म असते ना अशा ज्ञानी लोकांची. तर त्याच्या लक्षात आलं की ह्याला काहीतरी दुःख आहे वगैरे. तर त्यांनी विचारलं की नाही, तुला काय दुःख आहे, विशेष दुःखी दिसतेस असं. ते म्हणले की महाराज, मला असं असं पुत्ररत्न नाही आहे, म्हणजे मुलगी आहे पण हे सगळं सांभाळणारं कोणी नाही आहे. ते म्हणले की मी तुला एक मंत्र देतो, तो तू कर 108 वेळा रोज, आणि तो केला तर तुला मुलगा होईल. तर ती म्हणली की मग ते ठीक आहे म्हणली, पण एक म्हणे अट आहे की एखाद दिवशी जरी तुझा मंत्र म्हणायचा राहिला तर त्या मुलाच्या जीवाला धोका असेल. अच्छा. म्हणजे आजी अतिशय चतुर होती, हुशार होती. ते म्हणले की महाराज, एवढा तुम्ही मला जरा हे करताय, काय आशीर्वाद देताय, कृपा करताय, तर मग ही अजून कृपा करून घ्या ना, की तुम्ही माझ्याकडनं करून घ्या जप. तर ते हसले आणि ते म्हणले की ठीक आहे म्हणे, मी करून घेईन तुझ्याकडनं. आणि मग ते जेवण वगैरे झाल्यावर जायला निघाले. मग आजी म्हणाली त्यांना की महाराज, परत कधी येणं होईल. तर ते म्हणले की मी इथून जाणारच नाही. तर म्हणून ते चालत चालत आमचे तिथलं जे घर आहे तिथून असे चालत चालत एक तिथे केतकीचं बन आहे, तिथे गेले आणि तिथून ते नाहीसे झाले, दृश्य झाले. तिथे आता त्यांचं अस्तित्व जाणवतं. म्हणजे सेन्सिटिव्ह लोक असतात त्यांना जाणवतं. जसं शांती मंदिर मध्ये पुण्यामध्ये त्यांचं अस्तित्व होतं महाराजांना, म्हणजे महर्षी विनोदांचं. त्यामुळे त्यांचं अस्तित्व इथे आलेल्यांना जाणवतं. ते काहीतरी छान वाटून जातं. तर तिथे ते नाहीसे झाले आणि म्हणून त्यांना जन्मसिद्ध होते. ते शाळेमध्ये असताना ते कुशाग्र बुद्धीमुळे उठून दिसायचे. तिथल्याच वागरणच्या शाळेत जायचे ते. तर त्यांची ती हे पाहिल्यानंतर, क्षमता पाहिल्यानंतर त्यांना मुंबईला आर्यन शाळेमध्ये पाठवलं. मग तिथे ते 5वी इंग्रजी, म्हणजे पूर्वीची 5वी इंग्रजी म्हणजे आताची 9वी, तर त्या वयाचे म्हणजे 14-15 वर्षाचं असताना स्पेन्सरचं तत्वज्ञान याच्यावरती त्यांनी 15 मिनिटं इंग्रजीमध्ये अस्खलित भाषण दिलं वर्गामध्ये. ते इतके थक्क झाले लोक. ते म्हणले की म्हणजे ग्रामीण भागात ती शाळा, तिथे इंग्रजी कसं काय शिकवलं जाणार वगैरे, पण तरी सुद्धा ते त्यांनी त्याचं वाचन करून त्या वयात 15-20 मिनिटं अस्खलित इंग्रजीमध्ये बोलणं हा एक मोठा चमत्कार वाटला सगळ्यांना. आणि त्यामुळे त्यांची योग्यता सगळ्यांना लक्षात आली आणि म्हणून त्यांना पुढचं शिक्षण तिथेच चालू राहिलं. मग एल्फिन्स्टन मध्ये ते होते कॉलेजसाठी. तिथून त्यांनी MA केलं. आणि म्हणजे असे जे रुटीन अभ्यास असतो, कुठला आपला शैक्षणिक अभ्यासक्रम, तो त्यांचा पटकन होऊन जायचा. म्हणजे त्याच्या अवांतर त्यांचं चालू राहायचं. आणि प्राचार्य दामले म्हणून होते, ते त्यांचे अगदी खास मित्र होते, बरोबरच असायचे. ते सुलभा पाणंदीकर म्हणून होत्या, असे विदुषी म्हणजे त्या काळातल्या, तर बोर्डात आलेल्या वगैरे. तर तिथे ते त्यांचं चर्चा ज्या चालायच्या त्या सगळ्या अशाच अवांतर विषयांवर, वाचनावर वगैरे. आणि त्या वयामध्ये जे 20-22 असताना त्यांनी अभंग रचले. त्यांचं सगळं म्हणजे ते जे बोलायचे ते त्यांचे मित्र लिहून ठेवायचे. आणि त्यामुळे ते 100-200 अभंग आहेत असे. तर ते अद्भुत आहेत. म्हणजे त्या वयामध्ये त्यांना ते सुचलेले अभंग म्हणजे आश्चर्य वाटतं. तर म्हणजे ती त्यांची जी श्रेणी होती, बुद्धीची श्रेणी फार वरची होती. आणि नचिम केळकर, तात्यासाहेब केळकर त्या काळातले साहित्य सम्राट म्हणलं जायचं वाटतं. तर त्यांचं ते असं म्हणायचे की महर्षी विनोदांचं वाङ्मय आहे, सूत्रमय वाङ्मय त्यांचं आहे ना, तिथे घट्ट बासुंदी सारखं आहे. तिथे पचायला कठीण, पण पचलं तर बाळसं
माणसाच्या चेहऱ्यावर येईल असं. आणि आचार्य अत्र्यांनी जेव्हा अभंगसंहिता वाचली तर त्यांनी त्याच्यावरती अग्रलेखच लिहिला. इतके खुश झाले ते. तसं पुलंनी सुद्धा फार सुंदर त्याच्याविषयीच लिहिलेलं आहे. आणि आप्पा म्हणजे तसे आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो. भावंड सगळे मी आप्पा म्हणायचो. तर त्यावेळेला आणि घरामध्ये सुद्धा म्हणजे खूप असं मोकळं वातावरण असायचं. असं त्यांचं ते महती जी होती त्याचं ओझं नाही आम्हाला वाटायचं. नाही तर ते ओझं निर्माण होतं ना खूप. तसं नव्हतं त्यांचं. आणि ते म्हणजे एकाच वेळेला असं म्हणता येईल त्यांच्याने पराकोटीची विद्वत्ता, व्यासंग आणि म्हणजे आईन्स्टाईन आणि बर्ट्रांड रसेल आणि हक्सले यांच्या तासनतास चर्चा झालेल्या एकीकडे. आणि दुसरीकडे तिथे गावात गेलं की त्यांच्या शाळेतला एखादा सवंगडी आला तर त्याच्याशी तासनतास ते बोलू शकायचे. ती रेंज ऑफ कम्युनिकेशन इतकी अफाट होती आणि सगळ्यांना ते जवळचे वाटायचे. त्यांचे सगळे शिष्य जे होते तर त्यांना असं आप्पा फक्त आपले आहेत असं वाटायचं. ते म्हणजे मला काय वाटतं की त्यांच्यामध्ये ऋषित्व आणि संतत्व एकत्र होतं की जे खूप रेअर असतं. ऋषी हा वृक्ष असतो असं वाटतं. आणि रेंज ऑफ कम्युनिकेशन म्हणजे जो माणूस येईल त्या माणसाशी त्या भावनेने तसं बोलणं म्हणजे खूप तर त्यामुळे त्यांचं ते नंतर मग अमेरिकेला गेले. एक 4 महिन्यांसाठी गेले तर 3.5 वर्ष राहिले. आणि माझे आता दोघं भाऊ अमेरिकेमध्ये आहेत. तर 60 वर्ष आता त्यांचे तिकडे राहत आहेत. तर महर्षीनं ज्या हॉटेलमध्ये राहायचे तिथे त्यांची व्यवस्था लोक करायचे ना ऑन देअर ओन. त्यांची सगळी विद्वत्ता आणि प्रेम पाहून. तर त्यावेळेला ते म्हणतात की आम्हाला तिथून जाताना आम्ही सुद्धा अजून विचार करू शकत नाही तिथे राहण्याचा. अशा ह्याच्यात ते राहत होते. बराच काळ राहत होते. तर त्याचं कारण म्हणजे ती जी अवस्था असते आपली की जी व्यक्तिगतता त्यातली गळून पडलेली असते आणि वैश्विकता वाढलेली असते. आणि त्यामुळे त्यांना सगळे आपलीच वाटत असतात. आणि त्यामुळे नॅचरली सगळ्यांचे एक ऋणानुबंध छान पटकन निर्माण होत असेल. ते लोक त्यांच्यासाठी काही करायला अपसुक तयार असतात. आणि ते काही असं प्रभाव टाकत होते असं नको. नॅचरल होतं ते. म्हणजे नॅचरल जे असतं त्याचाच प्रभाव पडतो ना. प्रभाव पाडायचा म्हणून नाही पडत. प्रभाव पडतो किंवा पडत नाही. पाडला तर तेवढा पुरता असतो. पण टिकाऊ स्वरूपाचा प्रभाव जो असतो तो पाडलेला नसतो. आता शंकर महाराजांचं जर आपण पाहिलं तर ते सगळं तिथे जी लोक लक्षावधी लोक येतात, कोट्यावधी लोक त्यांची फॉलोअर्स आहेत. पण त्यांचं अस्तित्व जे आहे शंकर महाराजांचं सगुण रूप म्हणून ते आहेत. पण त्यांची खरी जी ओळख आहे तर ती वैश्विक चेतना ज्याची झालेली आहे अशी व्यक्ती असंच आहे ना. आणि महर्षी विनोदांची तशीच आहे. आणि त्यांना 52 साली एक जपानमध्ये सर्व विविध देशांमधले प्रतिनिधी आले होते धार्मिक ह्याच्यातले. आणि तिथे एक संमेलन झालं होतं, विश्व धर्म संमेलन. तर त्यात महर्षी विनोद हे तिथे त्यांची निवड झाली विश्वशांती दूत म्हणून. आणि त्या कपॅसिटीमध्ये ते सगळे जगभर फिरले. मी आता जे म्हणलो 3 महिन्यासाठी गेले आणि 3-3.5 वर्ष राहिले. तर ते त्या काळात म्हणजे 51 ते 54 अशा काळात. आणि त्याला सेकंड वर्ल्ड वॉर झालं होतं. त्यामुळे लोकही खूप हे झाली होती. म्हणजे मन त्यांची खूपच निराश आणि ग्रासलेलं होतं. तर त्यांना एक हिलिंग टच द्यायला याच्यासाठी त्यांनी सगळ्या जगभर प्रवास केला त्यावेळेला विश्वशांती दूत म्हणून. आणि त्यांच्यावरती काही संशोधनही झालं होतं त्यांच्यातल्या अतिंद्रिय शक्तींवर. तिथल्या अमेरिकेतल्या एका प्रयोगशाळेमध्ये ते सिद्ध झालं होतं की त्यांच्यामध्ये त्या अतिंद्रिय शक्ती आहेत. त्याचे आमच्याकडे फोटोग्राफही आहेत.
पण आम्हाला आपले ते असे त्यांची शिकवण्याची पद्धत सुद्धा खूप छान होती. मला ते असं म्हणायचे, त्यांची विशिष्ट शैली होती. तर ते म्हणायचे की अरे, मला बंड्या म्हणायचे हे सगळेजण. संप्रसाद माझं नाव जरी असलं तरी घरातले सगळे मित्रमंडळी सगळे बंड्या म्हणायचे. तर ते म्हणायचे, अरे बंड्या, मी, कारण मी त्यांची नक्कल करू शकायचो. तर ते म्हणायचे की मी चांगलं करतोस तू नक्कल म्हणायचे, पण मी कसं बोलतो, मी कसं बोलतो त्याच्यापेक्षा काय बोलतो ह्याच्याकडे तू लक्ष दिलंस तर तुझ्या आयुष्यात क्रांती घडून येईल, अशी त्यांची शैली होती बोलायची. आणि त्यात मर्म खूप होतं ना. ते हा, मी कसं बोलतो त्याच्या काय बोलतो ह्याच्यावर लक्ष दे. तर ते सांगण्याची पद्धत अशी युनिक होती. त्यामुळे गुरुपौर्णिमेला दरवर्षी आम्ही त्यांचं ध्वनिमुद्रित आशीर्वाद लावतो. 2-3 मिनिटांचा त्यांचा आवाज. तर तेव्हा मला फार विशेष वाटतं, म्हणजे भाग्यवान वाटतं की असे मला वडील मिळणं. म्हणजे आई 1926 साली बोर्डात पहिली आली ती. बापरे, त्यावेळेला म्हणजे एज्युकेशन सिस्टीम पण खूप वेगळी होती आणि टफ होते तेव्हा. हो हो. आणि ती प्रांतामध्ये, मुंबई प्रांतामध्ये पहिली आली. मुंबई प्रांत म्हणजे गुजरात, गोवा, मुंबई आणि कर्नाटक यातल्या मुलामुलींमध्ये पहिली आली होती. अद्भुतच होते. म्हणजे असे आई वडील मिळणं हे फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी सगळ्यात धाकटा असल्यामुळे आणि तसं मला असं हे असायचं ना, मी दुर्लक्षित राहायचो आणि मला त्यांचं ऑब्झर्वेशन करायला मिळायचं की ते कसं हे वागणं आणि बोलणं ह्याच्यातली जी एकात्मता असते. म्हणजे चित्ते वाचिक क्रियाणामचे साधूनाम एकरूपता, असं एक फार सुंदर वचन आहे की चित्तामध्ये उमटणारा भाव, नंतर वाणीमधनं उमटणारे शब्द आणि वर्तन याच्यामध्ये एकवाक्यता साधूमध्ये असते. तर त्यांच्यातलं ते साधुत्व मला दिसायचं वेळोवेळी. मला खूप छान वाटायचं. आणि मला असं वाटायचं की नाही, या माणसाला आपल्याला असं वरवरचं हे नाही करायचे, त्याची नक्कल नाही करायची, आपल्याला त्याला जाणायचंय, त्याला समजून घ्यायचे, तर ते आतली अवस्था मला अनुभवता आली पाहिजे, अशी माझी तळमळ त्यांच्याकडे पाहून निर्माण झाली. त्यामुळे मला असं नुसतं त्यांचं ब्लाइंड फॉलोअर नव्हतं व्हायचं, तर डोळसपणे जाणायचं होतं त्यांची अवस्था. ते मग नंतर पुढे शक्य झालं. तुमच्याकडे आता अनुभव असतीलच बऱ्यापैकी. आता महाराज आहेत, एखादा तुमच्या वडिलांबरोबर असा किस्सा सांगा ना जो अजूनपर्यंत तुमच्या मनामध्ये हा, म्हणजे मी आता तसं शाळेमध्ये तसं माझे भाऊ सगळे पहिले वगैरे येणारे असायचे, मी 4था-5वा असायचो नाही. पण आमच्या घरामध्ये स्टँडर्ड वरची असल्यामुळे 4था-5वा म्हणजे नापासच धरलं जायचं, पहिलंच यायला पाहिजे. तर त्यावेळेला मला पप्पा म्हणायचे लहान असताना की अरे, कधीतरी संप्रसादही म्हणायचे, अरे संप्रसाद, परीक्षेमध्ये पहिलं येऊन मोठं होणं हे खूप सोपं असतं. म्हणजे पहिलं न येता मोठं होणं किती अवघड असेल याची तू कल्पना कर म्हणायचे. आणि ते खरं आहे ना, म्हणजे खोटं नाहीच आहे ते. म्हणजे मी ते फॉलो केलं नाही ती गोष्ट वेगळी. कारण माझा पिंड वेगळा होता, माझा शोध घेण्याचा पिंड जास्त आहे. प्रयोग करून पाहणं, आपला पण पडताळून पाहणं, तसं स्टिरियोटाईप मध्ये बसण्यासारखं माझी हे नाहीये, प्रवृत्ती नाहीये. त्यामुळे शोध घेत घेत जाणं आणि समजून घेत जाणं अशी प्रवृत्ती राहिल्यामुळे मी वेगळ्या प्रकारे गेलो जरा, आणि ते मला अनुकूल होतं. पण ते लक्षात बहुधा आलं असावं, कारण मी अगदी 6-7 वर्षाचा होतो तर त्यावेळेला एक आमचे अमेरिकेतले शिष्य आणि त्यांची पत्नी असे आले होते, आणि ते बोट क्लब रोडला त्या ह्याच्यात राहत होते. सगळ्या फॅमिलीला मला त्यांनी जेवायला बोलवलं एकदा. तर मी आणि माझी 5 भावंड, आई आणि आप्पा असे गेलो होतो. मग तिथे तो विषय निघाला, कारण माझा मोठा भाऊ, ते जे आले ते पाहुणे, त्यांच्यावर काश्मीरला गेला होता आणि त्यांचं सगळं त्यांना माहिती होतं जवळून की तो काय आहे, कसा आहे, त्याची क्षमता काय आहे.
तर ती जी महिला होती ती सुद्धा विदुषी होती. तर ती म्हणाली की आप्पा तुमच्या नंतर हे कोण चालवणार? तर आप्पा म्हणले बंड्या विल डू इट. तर मला तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन आठवतं. म्हणले बंड्या? नो नो, बाप्पू विल डू इट. असं ते बाप्पू म्हणजे मोठा भाऊ. ते पहिल्यांदा झालं. मग आप्पा म्हणले की नो, बंड्या विल डू इट. तर तिने असं लक्षात तक्रार केली नव्हती म्हणजे आत्ताही नाही माझ्यावर, पण ते काय तिचं परसेप्शन होतं. पण मला जर मागे वळून पाहिलं असं वाटतं की कुठेतरी त्यांना ते जाणवलं असेल, हे जरी खरं असलं तसं त्यांची जी प्रवृत्ती होती ती अशी होती की कोणाला कधी ते डिस्करेज करत नसत आणि प्रोत्साहित करत असत. तर त्यामुळे ते आपलं मी असं धरून चाललो त्यावेळेला की त्यांनी आपलं मला बरं वाटावं म्हणून म्हणलं असेल, पण मी काही ते खरं बिरं मानलं नव्हतं. आणि ते चांगलं झालं, कारण खरं मानलं असतं तर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं खूप मोठं फॉलोईंग होतं, तर त्या गादीवर बसता आलं असतं. आणि त्या लोकांचं पाया पडणं खूप डेंजरस असतं, कारण ते लगेच डोक्यात जातं तुमच्या. तर त्याच्यापासून मी माझा बचाव करू शकलो आणि जिवंत साधना करू शकलो. त्याचा बोध करून घेणं, आत्मबोध करणं आणि ते आंतरिक आपली जी अवस्था आहे ते अवस्थांतरण करणं, आत्मबोध करून घेणे राहून गेलं असतं ना. मग हे जास्त चांगलं ना. त्यामुळे जे होतं ते भल्यासाठीच होतं असं त्याचा अर्थ होतो. कारण आणि ते माहिती असतं त्यांना, त्यामुळे त्यांना ते लक्षात आलं असेल. आई म्हणायची मात्र, आईला वाटायचं नंतर आप्पा गेल्यानंतर ते बंड्यामध्ये ते दिसतंय काहीतरी असं, कारण मी काहीतरी वेगळाच होतो. म्हणजे इथे आमच्याकडे एक मोठ्या विभूती राहायला होत्या, पण मी काही त्यांच्या दर्शनाला सोकॉळ गेलोच नाही. म्हटलं माझ्या शेजारच्या रूम मध्ये मी होतो, त्यांना माहिती नव्हतं मी शेजारच्या रूम मध्ये आहे. मी माझ्या साधनेत असायचो, योग करायचो, ध्यान करायचो. चांगल्या पटपट अवस्था येत गेल्या, त्यामुळे अगदी अत्युच्च अवस्था सुद्धा अनुभवली गेली. पण आता ही भाषा सुद्धा अशीच होते, अनुभवली गेली असं म्हणलं जातं. मी अनुभवली असं नाही म्हणलं जात, कारण तो मी नसतोच ना तिथे. ती अवस्था ज्यावेळेला असते, म्हणजे निर्विकल्प समाधीची जी अवस्था असते, तर तिथे तुम्ही असाल तर ती असूच शकत नाही, आणि ती असेल तर तुम्ही नसता. आणि हे खरं आहे बरं का, म्हणजे खोटं नाही येते. मी ते निश्चितपणे असं सांगू शकतो की ती अगदी लहान वयात जी आली अवस्था, ते हॅपनिंग होतं, डुईंग नव्हतं. मी प्राप्त केली असं नाही म्हणता येईल. ती प्राप्त झाली असं म्हणता येईल. त्याला अनुकूल भूमी तयार झाली होती, मनोभूमी, आणि मनोभूमी तशी तयार झाली. एकच प्रश्न विचारतो बरं, म्हणजे मला म्हणजे असं खूप क्युरियस आहे मी. आता तुमचं आडनाव जे आहे ते मोडक होतं आधी. ओरिजिनली मग ते असं विनोद कसं झालं म्हणजे ते? त्याची एक आख्यायिका अशी सांगतात की आमचे कोणीतरी एक पूर्वज पेशव्यांच्या दरबारामध्ये एक कीर्तनकार होते. आणि ते खूप विनोदी होते. छान विनोद करत असत. तर ते ऐकल्या ते पेशवे त्यांना म्हणले, तेव्हा तुम्ही तर मूर्तिमंत विनोद आहात, मोडक कुठे, तुम्ही तर मूर्तिमंत विनोद आहात. तिथून ते बदललं. तेव्हापासून ते मोडकचा विनोद झाला. खूप छान वाटलं तुमच्याबरोबर, तुम्ही वेळ दिला आम्हाला एवढा. नाही, मलाही छान वाटलं की तुम्ही छान करताय, त्याचं मला कौतुक आहे, म्हणजे आणि मनापासून कौतुक आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सरांकडून अजून काही अनुभव ऐकायचे आहेत का, किंवा अजून कुठल्या दुसऱ्या विषयांवरती आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे का, हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.